बघून मी एक 5 ट्रॉली खत विकत घेतलेलं आहे मी उन्हाळ्यामध्येच आणि त्याला सध्याला इथंच ठेवलं होतं. त्याच्यानंतर मग आता थोडेसे शेतीतले कामं पेरण्या वगैरे आटोपल्यानंतर मग ह्याला मी भरून घेतलेलं आहे. सध्या मजूर लावून सण्या भरून घेतलेला आहे. भरून सण्या त्याच्यामध्ये एक गांडूळ आणून सण्या सोडायचे आहेत आम्हाला. काही सोडलेले आहे. किती किती किलो सोडले? एक 5 किलो सोडलेले आहेत. बरं. पण कमी वाटतात त्याच्यामुळे असा विचार केला की अजून एक 5 किलो आणून सोडून द्या. बरं बरं. आणि मला सांगा तुम्ही याचा म्हणजे पाठीमागचा हेतू म्हणजे नेमका काय आहे? तुम्ही खत निर्मिती एवढं तुमचं शेत आहे का? एवढं लागते का तुम्हाला? याच्यापेक्षा जास्त लागते सर मला. बरं. पण थोड्या भागामध्ये टाकेल याला. हां आणि नंतर मग माझ्याकडे सोयाबीन आणि तुरी आहे. ते बरं. निघल्यानंतर मी एक हिरवळीच्या खताचा पण प्रयोग करणार आहे यावर्षी. बरं. उन्हाळ्याचं खत करणार. तर बघू शकता शेतकरी बंधूंनो, तुम्ही या भाऊच्या वेगळ्या प्रयोगामार्फत तुम्ही पण अशी प्रेरणा घेऊन तुम्ही पण या पद्धतीने बेडची जर निर्मिती करून जर का नैसर्गिक शेती जे शेताचा सेंद्रिय खताचा किंवा रासायनिक खताचा अति प्रमाणामध्ये वापर आपल्या शेतामध्ये न करता जर का अशा पद्धतीने तुम्ही एक जरी बेड केला तरी तुमच्या शेताला पुरेल अशा पद्धतीने जर का तुम्ही एक वेगळी हे वापरून किंवा गांडूळ खत निर्मिती करून त्याची जर शेतामध्ये योग्य प्रमाणात जर वापर केला तर तुमचा 100% शेतीवरचा खर्च हे कमी होणार आहे. आणि त्या पद्धतीने तुम्ही जर का अशा पद्धतीने जर केलं तर आपला निश्चितपणे 100% आपला फायदाच होणार आहे. तर भाऊ, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश देसाल तुम्ही? सांगा बरं थोडं. सर्व शेतकऱ्यांना मी या व्हिडिओमार्फत एक सांगू इच्छितो की होईल तेवढी नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न करावा. हां शेतीवरील जे दिवसेंदिवस जे वाढणारा खर्च आहे हा खर्च जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करण्यात यावा. कारण का शेती ही परवडत नाही आहे. आणि न परवडण्याचं कारण एकच आहे की याला जे अमाप खर्च होत आहे या खर्चामुळे शेती ही परवडत नाही. तर जास्तीत जास्त लोकांनी शेतकऱ्यांनी आपला खर्च कसा कमी करता येईल हा बघावा आणि खर्च कमी करायचा प्रयत्न करावा. मी एवढंच 2 शब्द बोलतो. ओके, धन्यवाद.